मित्रांनो, मी महाराष्ट्रामधून ठाण्यामधून संतोष शेलार बोलत आहे। आता मी इथे वागळे स्टेट इथे इंद्रानगर नाक्यावरती आलेलो आहे। ह्या इथे आपल्या इथे हे आमचे बंधू आहेत। सर, आपका नाम क्या? एसएच खान, सखावत हुसैन खान नाम आहे। तर इथे आपल्याकडे आता हे बंधू आहेत आणि हे आपण बघत आहोत ते सगळे औषध आहेत आणि इथे आम्ही आलो आहे आमच्या एका जवळच्या व्यक्तीसाठी इलाज करण्यासाठी। तुम्ही बघत असाल इथे हिजामा कपिंग थेरपी केली जाते। असे कप लावले जातात, हे असे कप लावले जातात म्हणजे पायाची नस अगर ब्लॉकेज असेल। सर, कौन सा इस पे इलाज करते हो आप? सर दर्द है, कमर दर्द है, घुटने का दर्द है, पाइल्स से, अस्थमा है, चेहरे पे पिंपल्स है, बाल झड़ रहा है, ऐसा कई सारी बीमारियों पे हम लोग काम करते हैं और ये पूरा आयुर्वेदिक यूनानी इलाज है। इसका कोई साइड इफेक्ट नुकसान नहीं होता है। अभी आपने जो कप लगाई है, हाँ एक बार फिर से कप लगा के दिखाइए आप जरा, कैसे किस तरह से लगाते हो आप कप पे? ये हर पेशेंट को न्यू कप लगता है। अच्छा, नया कप लगाया जाता है। हाँ। ये कप जो होता है ना, हर पेशेंट को नया कप लगता है। ये ऐसा न्यू कप होता है और ये कप जो होता है वन टाइम यूज होता है। इसको ऐसे सेक्शन किया जाता है और ये कप जो होता है वन टाइम ही यूज होता है। एक बार यूज करके इस कप को ना फेंक देते हैं। अभी आप कप इस पे लगाए हो, किस वजह, इनका क्या इलाज कर रहे हो? इनके पैर में है ना, यहाँ पर प्रॉब्लम था, नस में थोड़ा प्रॉब्लम है। इधर कप लगाने से क्या होगा, इनका पूरा यहाँ से खराब ब्लड निकल जाएगा। खराब ब्लड भी निकलेगा, इनका ब्लड सर्कुलेशन सही रहेगा। जो भी नस का प्रॉब्लम है वो नस इनका यहाँ से खुल जाएगा। अच्छा, और बाकी भी आप इलाज करते हो? बाल झड़ने का? बाल झड़ने का इलाज करते हैं। जैसे जेंट्स को प्रॉब्लम है, बाल झड़ रहा है, तो उसका हम पूरा बाल निकाल देते हैं। बाल निकालने के बाद सर पे कप लगाते हैं। अगर वो हमसे 3 बार ट्रीटमेंट करवा लेते हैं ना, उसका बाल झड़ना पूरा बंद हो जाता है। 100% बाल झड़ना बंद हो जाता है। गारंटी के साथ? गारंटी के साथ बाल झड़ना बंद हो जाता है। कोई साइड इफेक्ट नहीं है, कोई नुकसान नहीं है। ओके, आपण बघत आहोत या ठिकाणी कशा प्रकारे हा कप लावला जातोय पायाला। त्यांच्या पायाचं पाय दुखतोय, बहुतेक रक्त गोठला असेल किंवा इथे नस चॉकअप झाली असेल। कारण आपण शरीरात आपण अनेक प्रकारचे रोग बघतो, त्याच्यापैकी इथे कधी कधी आपल्या शरीरात जे रक्त पुरवठा करणारे नस असतात आणि रक्त असतं, कधी ते अशुद्ध होतं, ते आपल्याला कळत नाही। त्याच्यामुळे सुद्धा पाय वगैरे दुखतो आपला, रक्त अशुद्ध होतं आणि त्याच्यामुळे पाय वगैरे दुखतो। आता आपण थोड्या वेळाने बघू परत यांचा इलाज कसा आहे। यातून ते रक्त निघेल। सर्जिकल ब्लेड यूज होता है। हाँ, इसमें जो ब्लेड यूज होता है ये सर्जिकल ब्लेड है। जिस ब्लेड से डॉक्टर ऑपरेशन करता है ये वो ब्लेड होता है। ये ब्लेड भी वन टाइम यूज होता है। अच्छा, आपण ब्लेड बघताय सर्जिकल ब्लेडनी आता हे कप काढल्यानंतर त्याच्यावरती पुश केलं जाईल, थोडंसं कट मारला जाईल हलकासा। आता आपण पाहिलं त्यांनी तो कप काढलेले आहेत आणि जे कपाचे वन उठले तिथे स्किन खेचले गेले। आता ह्यानंतर इथे तो हा सर्जिकल ब्लेड आहे, याच्यानं थोडंसं कट मारला जाईल, त्याच्यावर ते औषध फवारणी करते। हे क्या लिक्विड आहे क्या? स्प्रीड आहे। हां, ते स्प्रीड मारलं त्याच्यावरती आणि आपण आता बघाल त्यांना पॉईंट माहीत असतात, त्या पॉईंटवरच ते सर्जिकल ब्लेडनी टच करतात थोडंसं हलकंसं। लहानपणी आपण जसं रक्त चेक करायला आपल्या शाळेमध्ये यायचे ना, हलकंसं इंजेक्शन टच मारतात ब्लड चेक करायसाठी। हलकंसं मुंगे आल्यासारखं होतं फक्त। आता परत त्या ठिकाणी ब्लेड मारल्यानंतर परत कट मारला जाईल आणि आता फक्त त्यातून रक्त निघायला सुरुवात झालेली आहे। जे खराब रक्त असतं, दूषित रक्त त्या ठिकाणी निघतं बाहेर। याला हिजामा कपिंग थेरपी असं बोललं जातं। सुरुवातीला पायावरती कप मोकळे लावले जातात, नंतर ते काढले जातात आणि ते वन दिसतं, त्याच्यावर फक्त सर्जिकल नवीन ब्लेड घेऊन त्याच्यावर कट मारले जातात। हे रक्त दिसतंय तुम्हाला, हे खराब रक्त निघतंय।
हे सर्व औषध आहेत त्यांच्या त्या उपचारावरती. मूळव्याधाचा आहे, केस गळत असले त्याच्यावरती आहे. आणि जर पुरुष मंडळाचे केस गळत असते मंडळाचे तर त्याच्यासाठी पण इलाज होतो इथे. त्यांच्या पण डोक्यावर कप लावले जातात. आणि आप पहले बाम्बू लगा के भी इलाज करते थे ना, बाम्बू मालिश? से भी इलाज करते हैं, अभी भी इलाज करते हैं. हमारे यहाँ पर वेट कपिंग होता है, ड्राई कपिंग होता है, फायर कपिंग है, बाम्बू कपिंग है. अच्छा, गिलास फायर कपिंग मतलब आग लगा के? आग वाला कपिंग भी होता है. हाँ. ऐसे कई सारा थेरेपी करते हैं हम लोग. पेशेंट की कंडीशन क्या है, पेशेंट को प्रॉब्लम क्या है, उसके हिसाब से ट्रीटमेंट करते हैं. भाई साहब आपका नंबर बताएंगे, फ़ोन नंबर, किसी को आना रहेगा तो आपके पास? मेरा नंबर है 9699939899 और दूसरा नंबर है 9892018838. और टाइमिंग क्या आपका यहाँ का? टाइमिंग सुबह दोपहर में 1 बजे से लेके रात के 10 बजे तक चालू रहता है. 1 से 10 चालू रहता है. सैटरडे संडे सब दिन चालू है, बंद किसी दिन नहीं है. आपण हे बघा, अशुद्ध रक्त बाहेर पडतंय. जर यांच्या नसमध्ये कुठं ब्लॉकेज असेल किंवा चरबीचं कुठला गाठ वगैरे झालेला असेल, म्हणजे सर्वसाधारण ना, अतिशय नाही, तर ह्याद्वारा तर इलाज केला जातो. हाताला मुंग्या येणार, मणक्याची नस दबली असेल तर हाताला मुंग्या येतात, ती सुद्धा बरी होते याच्याने. आपण जे बघत असेल ह्या रक्ताच्या थोड्याशा गाठी दिसतात आणि ह्या कपमध्ये तुम्हाला गॅस दिसत असेल, कारण की ये जो आ रहा है ये गैस है. हे बघा, हे दिसत असेल बारीक बारीक गाठी झालेल्या, हा गॅस आहे. और ये पूरा गॅस, देखो, इसमें गैस भी है, पूरा खराब ब्लड. त्याच्यामुळं हा पाय दुखतोय. तुम्हाला दिसतं खराब रक्त दिसतंय तुम्हाला, त्याच्यामुळे ते पायाला त्रास होतो आणि पाय अतिशय दुखतो. ही थेरपी आहे, कपिंग थेरपी. कप काढलेला आहे बघा, हे रक्त बघा, याच्यात तुम्हाला गाठ पण दिसेल, चरबीवालं रक्त आहे ते तुम्हाला दिसतंय. चरबीवालं रक्त पण आहे, घाण अशुद्ध रक्त निघालेलं आहे, जाड रक्त झालेलं आहे. त्याने काढलेलं कप ते पुसून काढतील आणि याच्यावर पावडर लावली जाते. ते जखम काय राहत नाही, तुम्ही दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे करू शकता त्याच्यावर. बघा दिसलं तुम्हाला, रक्ताचे गाठलेलं रक्त एकदम खराब अशुद्ध रक्त आहे. तेव्हा किती जाड रक्त पडलेलं आहे, म्हणजे अशुद्ध रक्ताच्या अक्षरशः गाठी आहेत त्या ज्या बाहेर पडल्यात त्याच्यामुळे पाय दुखतो हा. आता बघू किती गुणकारी ठरतो आणि इलाज कसा झालाय तो. यांनी यांचा फोन नंबर याच्यावर आपल्या लिंकवर टाकलेला आहे, तरी तुम्हाला कुणाला संपर्क साधा असेल तर तुम्ही फोन करू शकता. अनेक प्रकारच्या याच्या आजारावरती इथे इलाज होतो. आपण येऊ शकता, संपर्क साधू शकता. आणि हे ठिकाण आहे वागळे इस्टेट, इंद्रानगर, ठाण्यामध्ये.